हॅलो स्टुडंट्स, मिसलेनियस एक्सरसाइज 3 आपण 32 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहून झाले. नाउ लेट्स कंटिन्यू फ्रॉम क्वेश्चन नंबर 33. काय दिले बघा क्वेश्चन. शो दॅट cos इनवर्स रूट 3/2 प्लस ट्वाइस sin इनवर्स रूट 3/2 इक्वल्स 5π/6 हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता हा प्रॉब्लेम फार सोपा आहे, कारण रूट 3/2 हा जो नंबर आहे, हा रेशो जो आहे हा कोणत्या तरी स्टँडर्ड अँगलशी रिलेटेड आहे. त्यामुळे ह्याला काही फारसा विचार करायची आवश्यकता नाही. फक्त हे अँगल्स तुम्हाला समजले की तुम्हाला हे आन्सर सांगता येईल. उदाहरणार्थ कॉस मधला कोणता अँगल तुम्हाला रूट 3/2 व्हॅल्यू सांगा. कॉस मधला कोणता अँगल, तर सुरुवात अशी करायची बघा. वी नो दॅट cos 30 म्हणजे π/6. cos 30 ची व्हॅल्यू रूट 3/2 आहे. cos 30 180/6 म्हणजे 30 ना, π/6. तर याची व्हॅल्यू रूट 3/2 आहे. and sin 60 म्हणजे sin π/3 याची पण व्हॅल्यू रूट 3/2 आहे. sin इनवर्स रूट 3/2. मग याच्यावरनं cos इनवर्स रूट 3/2 म्हणजे π/6 and sin इनवर्स रूट 3/2 म्हणजे π/3 एवढं मिळवून घ्यायचं. मग जे प्रूव्ह करायचं त्याची LHS घ्यायची. सांगा काय विचारले. cos इनवर्स रूट 3/2 प्लस ट्वाइस sin इनवर्स रूट 3/2. cos इनवर्स रूट 3/2 म्हणजे π/6. ट्वाइस sin इनवर्स रूट 3/2 म्हणजे π/3. π/6 प्लस ट्वाइस π/3 याला इंटू 2 केलं की डिनॉमिनेटर सेम होतील. पाय प्लस 4π अपॉन कॉमन डिनॉमिनेटर 6. 1π प्लस 4π म्हणजेच 5π/6 इक्वल्स RHS. thus LHS equals RHS. okay. Next question number 34. 2 cot inverse 3/2 plus sec inverse 13/12 equals π/2 दाखवायचं. सहसा जेव्हा आपल्याला हे π/2 दाखवायचं असते की नाही, त्यावेळी तुम्हाला ती प्रॉपर्टी नंबर 3 किंवा 4 आहे बघा, मला नंबर एक्झॅक्ट आठवत नाही. म्हणजे फॉर्म्युलेची आपण लिस्ट तयार केली ना त्यामध्ये, की sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इक्वल्स π/2, tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल्स π/2, sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इक्वल्स π/2. याचा सहसा वापर करायचा जेव्हा RHS मध्ये π/2 दाखवायचं असेल तेव्हा. मग पहिल्यांदा मी काय करतो, हे जे 2 tan इनवर्स आहेत की नाही, ह्याला मी पहिल्यांदा cot इनवर्स मध्ये 2 cot इनवर्स आहेत त्याला मी tan इनवर्स मध्ये कन्वर्ट करून घेतो. पहिल्यांदा tan इनवर्स कसं कन्वर्ट करतो बघा. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे बघा. कन्सिडर 2 cot इनवर्स 3/2 इक्वल्स 2 आहे तसे. आता cot इनवर्सला tan इनवर्स मध्ये करायचं असेल, tan इनवर्स, तर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचं 2/3. cot इनवर्स x म्हणजे tan इनवर्स 1/x अशी तुम्ही प्रॉपर्टी पाहिली आहे बघा. 3/2 इथे काय केलं ना, 2/3 केलं. आता आधी इथे मी रिझन देतो म्हणजे तुम्हाला पुढच्या स्टेपचं कळून देईल बघा. 2 tan इनवर्स x म्हणजे tan इनवर्स 2t अपॉन t म्हणजे x, 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर. हा फॉर्म्युला मी डिराइव्ह करून दिलेला पहा. मग 2 tan इनवर्स x म्हणजे काय सांगा, तर tan इनवर्स 2t अपॉन 2t म्हणजे ट्वाइस ब्रॅकेट सुटलं, हा हे x आहे, अपॉन 1 मायनस 2/3 चा स्क्वेअर. tan इनवर्स न्यूमरेटर मध्ये 4/3 झाले, 1 मायनस 4/9 झाले. tan इनवर्स 4/3 as it is upon 9 on the 9 minus 4 5/9. tan inverse 4/3 multiplied by 9/5. 3 3s are 9. tan inverse 4 3s are 12 upon 5. कोणाची व्हॅल्यू आली सांगा, 2 cot इनवर्स 3/2 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. tan इनवर्स कडे तुम्ही याला कन्वर्ट केलं. आता ही टर्म, आता इथं ह्याला जर मी tan इनवर्स मध्ये केलं तर ह्याला cot इनवर्स मध्ये केलं पाहिजे.
ह्याला जर मी tan इनवर्स मध्ये केलं ह्याला cot इनवर्स मध्ये केलं पाहिजे, कारण tan इनवर्स प्लस cot इनवर्स त्याचा आन्सर π/2 येतो. मग आता ही पुढची टर्म जी आहे त्याला आपण त्या सेक इनवर्सला tan इनवर्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघूया. tan किंवा cot बघा. लेट sec inverse 13/12 equals alpha. Therefore sec alpha equals 13/12. बाजूला एक ट्रायंगल काढायचा, त्यात अल्फा दाखवा. sec alpha 13/12. sec alpha ची डेफिनेशन काय सांगा? cos काय असते? adjacent upon hypotenuse. मग sec काय असेल? hypotenuse upon adjacent. मग sec alpha 13/12 हे बघा 13/12 sec alpha hypotenuse upon adjacent 13/12. राहिलेला पार्ट पायथागोरसनं 5 12 13 नसते का? मग याच्यावरून आपण cot अल्फा काढूया. cot अल्फा. cot म्हणजे काय सांगा? adjacent upon hypotenuse म्हणजे 12/5. adjacent upon opposite ना, सॉरी, adjacent upon opposite 12/5. therefore cot inverse 12/5 equals alpha. cot inverse 12/5 equals alpha. म्हणजे प्रूव्ह करायचंय ना. थांबा अजून हे झालं. अल्फा आणि हा अल्फा सेम आहे बघा, म्हणजे सेक इनवर्स. therefore sec inverse 13/12 म्हणजेच कोण सांगा? cot inverse 12/5. हे तुम्ही प्रूव्ह केलं. याला इक्वेशन 1 देऊया आपण, याला इक्वेशन 2 देऊया. आता जे प्रूव्ह करायचंय त्याची LHS लिहूया आपण. काय बघा LHS? 2 cot inverse 3/2 plus sec inverse 13/12. sec inverse 13/12 is equal to सांगा 2 cot inverse 3/2 म्हणजे tan inverse 12/5. sec inverse 13/12 म्हणजे cot inverse 12/5 from equations 1 and 2. आता हा थीटा आणि हा थीटा सेम आहे का बघा, किंवा हा नंबर आणि हा नंबर सेम आहे का बघा. tan inverse x plus cot inverse x म्हणजेच π/2. रिझन tan inverse x plus cot inverse x equals π/2 हे त्याचं रिझन आणि इक्वल्स तुमची RHS. ही तुमची RHS π/2. ओके. नाव क्वेश्चन नंबर 35 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन बघा. त्यामध्ये करेक्शन आहे. cos inverse x equals tan inverse root of 1 minus x square upon x if x is greater than 0 करा, पॉझिटिव्ह करा. x लेस दॅन 0 हाच क्वेश्चन पलीकडे सेम आहे बघा. सेकंड मध्ये सेम असाच आहे. x लेस दॅन 0 करताय तो बरोबर आहे. तिथे x लेस दॅन 0 त्यावेळी पाय प्लस समथिंग येतं, इथे x पॉझिटिव्ह आहे. क्वेश्चन तसा सोपा आहे, फक्त याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ही कन्सेप्ट आपल्या डोक्यात पाहिजे, तर तुम्हाला हे लवकर समजेल. बघा हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. बघा सुरुवात काय करतो. लेट cos इनवर्स x ला मी अल्फा म्हणतो. cos इनवर्स x ला काय म्हणतो आपण? अल्फा. म्हणजे cos इनवर्स ऑफ x चा आन्सर तुम्ही अल्फा जो अँगल सांगाल तो अँगल कशात असला पाहिजे सांगा? cos इनवर्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय सांगा? तर 0 to π या दरम्यान असला पाहिजे. ठीक आहे. लेट cos इनवर्स x equals alpha. therefore alpha belongs to rectangular bracket मध्ये 0 to π. मग cos इनवर्स x जर अल्फा असेल तर x काय असेल? therefore x equals cos alpha. x equals cos alpha. पण आता x त्याने कसं आहे म्हणून सांगितलं असेल का? पॉझिटिव्ह आहे. सिन्स x is positive, cos alpha is also positive. मग cos alpha पॉझिटिव्ह जर असेल तर 0 to π मध्ये हे बघा 0 to π मध्ये cos alpha पॉझिटिव्ह फक्त इथं असतो बघा. कारण इकडे आलं की cos alpha निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग सिन्स x is greater than 0, cos alpha is greater than 0, therefore alpha belongs to फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे कुठं सांगा? तर 0 to राउंड ब्रॅकेट घ्या, बरोबर 0 to π/2 यांच्या दरम्यान असलं पाहिजे.
फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो असला पाहिजे 0 to पाय बाय कॉस एक्स कॉस अल्फा पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो अल्फा फर्स्ट क्वाड्रंट मध्येच असला पाहिजे. हा जो अल्फा आहे तो कुठे असला पाहिजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. हा या प्रॉब्लेमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. बाकी प्रॉब्लेम तसा खूप सोपा आहे. आरएचएस पासून आता मी सुरुवात करतो. हे कशासाठी केलं तुम्हाला नंतर अगदी शेवटी कळेल. आरएचएस ला सुरुवात करतोय. tan इनवर्स रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. tan इनवर्स रूट ऑफ 1 मायनस एक्स म्हणजे काय बरं बघा बरं. एक्स म्हणजे कॉस अल्फा 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन एक्स. एक्स म्हणजे पुन्हा कॉस अल्फा. tan इनवर्स 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअरचं रूट साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा म्हणजे tan इनवर्स tan अल्फा. tan इनवर्स tan समथिंग म्हणजे समथिंग. जेव्हा तुम्ही हा अल्फा सांगाल तेव्हा तुमचा अल्फा या tan इनवर्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये बसला पाहिजे. हा जो अल्फा आहे तो तुमच्या tan इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे सांगा -π/2 to +π/2. मग तुमचा अल्फा याच्या दरम्यान आहे की नाही एकदा चेक करा. तेव्हा त्यासाठी स्टेप आहे 0 to π/2 मध्ये हे -90 to +90 आहे. हे -90 to +90 आणि हे 0 to 90 आहे. मग अल्फा याच्यात असला पाहिजे आणि तो इथं आहेच म्हणून आपण पाहिले बघा. मग याचा अर्थ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे म्हणजे इक्वल्स किती अल्फा. आणि अल्फा म्हणजे काय आता परत सांगा. अल्फा म्हणजे cos इनवर्स x. अल्फा म्हणजे cos इनवर्स x इज इक्वल टू LHS. म्हणजे RHS आपण सुरुवात केली आणि LHS आपण टाकलं इक्वल्स cos इनवर्स x. हा भाग त्यातला फार महत्त्वाचा आहे कारण इथं नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये कळेल की हे का महत्त्वाचं आहे. ओके त्यातला आता सेकंड क्वेश्चन बघा. cos इनवर्स x इक्वल्स पाय प्लस tan इनवर्स रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स हे प्रूव्ह करायचं आहे इफ x इज लेस दॅन 0 म्हणजे x निगेटिव्ह. हा मात्र क्वेश्चन थोडासा अवघड आहे बरं. नीट लक्ष. लेट cos इनवर्स x इक्वल्स अल्फा. जेव्हा तुम्ही cos इनवर्स x इक्वल्स अल्फा म्हणता तेव्हा अल्फा कुठे असला पाहिजे सांगा. कारण हे cos इनवर्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे सांगा 0 to पाय म्हणजे अल्फा बिलॉंग्स टू 0 to पाय. So therefore cos alpha equals x. cos alpha equals x आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा x निगेटिव्ह आहे. सिन्स x इज निगेटिव्ह मग cos alpha पण निगेटिव्ह झाला. मग cos alpha इज ऑल्सो निगेटिव्ह. पण मला सांगा cos alpha निगेटिव्ह असेल तर तो 0 to पाय मध्ये कुठे बसेल सांगा. cos ऑफ कुठला अँगल असेल सांगा अल्फा. हे बघा cos alpha करता प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे 0 to पाय बरोबर आहे. cos इथं कसा असतो पॉझिटिव्ह आणि इथं कसा असतो निगेटिव्ह. मग ज्या अर्थी इथं तुमचा आता x निगेटिव्ह आहे. x निगेटिव्ह आहे म्हणजे cos अल्फा निगेटिव्ह आहे. मग cos अल्फा निगेटिव्ह आहे म्हणजे अल्फा कुठे असला पाहिजे या 0 to पाय मध्ये π/2 to पाय मध्ये असला पाहिजे. कुठे असला पाहिजे नीट आहे का. therefore अल्फा बिलॉंग्स टू π/2 to पाय. अल्फा हा π/2 to पायच्या दरम्यान असला पाहिजे. राऊंड ब्रॅकेट घ्या आपण तिथं 0 असतो ना एका ठिकाणी. हे 0 असल्यावर तिथं डिफाइन होत नाही. राऊंड ब्रॅकेट मध्ये π/2 to पाय या दरम्यान अल्फा असला पाहिजे. cos x ज्या अर्थी निगेटिव्ह आहे त्या अर्थी cos x निगेटिव्ह आहे. ते लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असतं ना तर मग मी रेक्टँग्युलर ब्रॅकेट ठेवलं असतं असं म्हणतो. मग आता अल्फा तुमचा आता इथे लक्षात ठेवा जी tan इनवर्स करता प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच नाहीच आहे. tan इनवर्स करता प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे -90 to +90 आहे. आणि आता तुम्ही यात 90 to 180 च्या दरम्यान आहात. एक थेरी क्वेश्चन खूप अवघड होता बघा tan मधला. त्याच्याशी रिलेटेड पार्ट आहे. त्याच्याशी रिलेटेड बघू. हे झालं सगळं. आता आपण आरएचएस ला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे. आरएचएस मध्ये ही जी टर्म आहे ना त्याला सुरुवात करूया. पाय प्लस tan इनवर्स नको ही स्टेप लास्ट करूया आपण. मी आता बरं ठीक आहे बघूया काय करायचं. आरएचएस मध्ये रिप्लेस करून बघूया. पाय प्लस tan इनवर्स रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स ही आपण आरएचएस लिहिली इक्वल्स पाय प्लस tan इनवर्स रूट ऑफ
1 मायनस एक्स म्हणजे कोण सांगा, कॉस अल्फा म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन एक्स म्हणजे पुन्हा कोण सांगा, कॉस अल्फा इक्वल्स पाय प्लस टॅन इनवर्स रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअरचं रूट साइन अपॉन कॉस अल्फा म्हणजे पाय प्लस टॅन इनवर्स टॅन अल्फा. आता टॅन इनवर्स टॅन अल्फा म्हणजे नुसता अल्फा लिहिता येतो आपल्याला, पण अल्फा कशात पाहिजे सांगा, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये पाहिजे, जो -90 टू +90 च्या मध्ये पाहिजे, पण इथं तो नाहीये. ठीक आहे. हियर इथं कंटिन्यू करतो. हियर इथपर्यंतच ठेवायचंय, RHS घेऊन इथंच थांबायचं, RHS घेऊन थांबायचं. हियर अल्फा डज नॉट lie in the principal value branch. कोणती सांगा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच, -π/2 टू +π/2. टॅन इनवर्स करता प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ही आहे, त्या दरम्यान पाहिजे, मग तो नाहीये, मग त्याला आपण आणता येते का बघूया. बघा we have इतना परत सुरुवात करायची. we have alpha belongs to π/2 to π, म्हणजे हे इनइक्वालिटी मध्ये कसं लिहितात, π/2 लेस दॅन अल्फा लेस दॅन π. आता त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आणण्यासाठी सबट्रॅक्टिंग π थ्रूआउट द इनइक्वालिटी, सगळ्यातून π सबट्रॅक्ट होऊन घ्या, म्हणजे π/2 minus π less than alpha minus π less than π minus π. 90 मधनं 180 गेले म्हणजे -90 राहिले, लेस दॅन अल्फा मायनस पाय राहू देत, लेस दॅन पाय मायनस पाय 0. आता हा अँगल आला बरं का, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये तुमच्या टॅन वरच्या हा अँगल आला, कोणता सांगा, तर पाय मायनस अल्फा मायनस पाय हा अँगल तुमचा त्यामध्ये आला. मग याचा टॅन रेशो काय येतो आपण एकदा बघून घेऊया. याचा टॅन रेशो काय येतो, कन्सिडर टॅन ऑफ अल्फा मायनस पाय इज इक्वल टू, पहिल्यांदा मी याला मागे पुढे करतो, म्हणजे मायनस डायरेक्ट नको स्टेप, टॅन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मायनस साइन अँगल मधनं कॉमन काढलं पाय मायनस अल्फा. आता याला तात्पुरतं थीटा म्हणूया बरं, तर सांगा टॅन ऑफ मायनस थीटा म्हणजे काय झाले, मायनस टॅन थीटा पाय मायनस अल्फा मायनस साइन ऍज इट इज. आता बघा टॅन ऑफ हे 90 चं कसलं मल्टिपल आहे, सेकंड मल्टिपल आहे, त्यामुळे टॅन रिमेन्स टॅन, समोरचा अँगल अल्फा, पण पाय मायनस अल्फा सेकंड क्वाड्रंट झाला, सेकंड मध्ये टॅन निगेटिव्ह म्हणजे येणारे आन्सर निगेटिव्ह, म्हणजे मायनस मायनस प्लस टॅन अल्फा झाले. म्हणजे थोडक्यात टॅन ऑफ अल्फा मायनस पाय म्हणजेच टॅन अल्फा, आणि अल्फा मायनस पाय ना हा तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे हे लक्षात ठेवा. हा लक्षात आलं. मग आता मला सांगा तुम्ही ह्याला हे काय प्रूव्ह करायचं सांगा, ही टर्म याच्या आधी काय इक्वेशन 1 RHS ला इथे इक्वेशन 1 देतो आणि त्याला इक्वेशन 2 देतो. आता स्टेप मी आहे का फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 बघा RHS इक्वल्स, तुम्ही इथं पहा पाहिजे RHS इक्वल्स पाय प्लस टॅन इनवर्स, हा काय सांगा टॅन अल्फा, आणि टॅन अल्फा म्हणजे काय, टॅन अल्फा म्हणजेच काय, तर टॅन ऑफ अल्फा मायनस पाय. अल्फा मायनस पाय जो आहे की नाही हा तो तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्ये आहे का बघा. हे बघा -π/2 टू 0, तुम्हाला -90 टू +90 लागतं, त्यात -π/2 टू 0 मध्ये आहे ना, म्हणजे काय अडचण नाही, इन्व्हर्स घ्यायला इथे इक्वल्स पाय प्लस टॅन इन्व्हर्स टॅन समथिंग म्हणजे समथिंग, टॅन इन्व्हर्स टॅन समथिंग म्हणजे समथिंग, पाय कॅन्सल इज इक्वल टू अल्फा, आणि अल्फा म्हणजे काय सांगा, अल्फा म्हणजे कॉस इन्व्हर्स एक्स, अल्फा म्हणजेच काय सांगा
कॉस इनवर्स एक्स इक्वल्स LHS. म्हणजे बघा आपण RHS ने सुरुवात केली होती आणि ही LHS आपण दाखवली. आणि लक्षात हा व्यवस्थित सोडून घ्या म्हणून बरं का 2-3 वेळा किमान तुमच्या हाताखाली गेला पाहिजे तर तुम्हाला जमेल. ओके, हा जो आता क्वेश्चन नंबर 36 आहे हा काय प्रूव्ह करायचं आहे. सगळ्यात आधी इथे करेक्शन करून घ्या या टर्मला. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर करा. 1 प्लस एक्स स्क्वेअर ची 1 मायनस एक्स स्क्वेअर करून घ्या आणि 2 tan इनवर्स एक्स म्हणजे tan इनवर्स मी असं म्हणतो बघा 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर असं लक्षात ठेवा. किंवा sin इनवर्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि cos इनवर्सला 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तर जिथं आपण सगळ्यात पहिले इनवर्सचे फॉर्म्युले प्रूव्ह केले की नाही तिथं सर्वात शेवटचा प्रूफ मी ह्या तिघांचा तुम्हाला दिलेला आहे. हे एकाच वेळेला 2 tan इनवर्स एक्स इक्वल्स हे आणि हे प्रूव्ह करायचं आहे. तिथं मी ऑलरेडी हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे पण तो थिअरी मध्ये करून दिलेला आहे. त्यामुळे तो आहे तसं बघून पुन्हा लिहायला काहीच हरकत नाही. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन 37 क्वेश्चन बघूया. इफ एक्स वाय झेड आर पॉझिटिव्ह 37 इफ एक्स वाय झेड आर पॉझिटिव्ह देन प्रूव्ह दॅट tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस एक्स वाय प्लस tan इनवर्स y माइनस z अपॉन 1 प्लस yz इक्वल्स tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये z माइनस x अपॉन 1 प्लस zx किंवा xz ह्याची व्हॅल्यू तुम्हाला 0 दाखवायची. इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे. समजा मी आपण ही त्याची आपण LHS लिहिली असं समजा. ठीक आहे, आता मला सांगा हा फॉर्म्युला कोणाचा आहे. tan इनवर्स x माइनस y अपॉन 1 प्लस xy हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर तो tan इनवर्स x माइनस tan इनवर्स y याचा तो रिझल्ट आहे. tan इनवर्स a माइनस tan इनवर्स b म्हणजे tan इनवर्स a माइनस b अपॉन 1 प्लस ab एवढं सोपं आहे. प्लस सांगा हा रिझल्ट कोणाचा आहे tan इनवर्स y माइनस tan इनवर्स z याचा तो रिझल्ट आहे. सॉरी प्लस हा रिझल्ट कोणाचा आहे तर tan इनवर्स z माइनस tan इनवर्स x त्याचा फॉर्म्युला आहे. tan इनवर्स x पॉझिटिव्ह निगेटिव्ह tan इनवर्स y निगेटिव्ह पॉझिटिव्ह tan इनवर्स z पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल इक्वल्स 0 इक्वल्स RHS. समजा एवढा सोपा क्वेश्चन आहे. ओके, मग क्वेश्चन नंबर 38 बघा काय रिलेशन दिले. इफ tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y प्लस tan इनवर्स z ह्याची व्हॅल्यू π/2 असेल तर शो दॅट xy प्लस yz करून घे. तिथं करेक्शन करून घे. xy प्लस y तिथं yx आहे बघा तिथं yx तिथं तुम्ही काय करून घ्या yz करून घ्या. हा प्लस zx इज इक्वल टू 1 हे प्रूव्ह करायचं. सोपा क्वेश्चन आहे बघा. सर हे त्यांनी दिलेले इन्फॉर्मेशन आहे. मग मी पहिल्यांदा या दोघांकडे फक्त बघतोय. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y म्हणजे tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 माइनस xy प्लस tan इनवर्स z as it is equals π/2 as it is. आता याला a म्हणा आणि याला b म्हणा कव्हर करू. परत tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b म्हणजे tan इनवर्स a प्लस b बघा आता नीट लक्ष द्या. a आता मी a लिहिला आहे प्लस b लिहिला अपॉन 1 माइनस ab tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b म्हणजे tan इनवर्स a प्लस b अपॉन 1 माइनस ab. आता ab म्हणजे काय सांगा x प्लस y अपॉन 1 माइनस xy इंटू z इक्वल्स काय झालं सांगा तिकडे π/2. आता मी tan इनवर्स पलीकडे नेतो आणि हा पार्ट लिहिताना इथं मी क्रॉस मल्टिप्लाय करतो किंवा एक स्टेप करतो बघा लक्षात. x प्लस y अपॉन 1 माइनस xy प्लस z म्हणजे z अपॉन 1. आता तुम्हाला लवकर कळेल अपॉन 1 म्हणजे परत 1 अपॉन 1 म्हणजे 1 अपॉन 1 फक्त z ने तेवढं मल्टिप्लाय करतो काहीतरी जमेल तुम्हाला मायनस xz प्लस yz अपॉन 1 माइनस xy इक्वल्स tan π/2. हे tan इनवर्स आहे ते तिकडे जाऊन tan π/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन दोघांचे डिनॉमिनेटर सेम राहतात डायरेक्ट कॅन्सल. बघा 1 into x plus y इथे लिहितो x plus y 1 into x plus y x plus y. आता हे ना बघा z into 1 z minus xyz plus z minus xyz
त्याला अपॉन x 1 मायनस एक्स वाय हे डिनॉमिनेटर बरं का. आता खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस एक्स वाय इंटू 1. आता मायनस साइन आहे, मायनस मायनस एक्स झेड वाय झेड सगळ्यांचे साइन बदलले, मायनस एक्स झेड मायनस वाय झेड मायनस एक्स झेड मायनस वाय झेड त्याचंही डिनॉमिनेटर आहे 1 मायनस एक्स वाय, ते कॅन्सल झालं. इक्वल्स tan pi by 2 which is not defined. tan pi by 2 डिफाइन होत नाही. मला सांगा ती टर्म डिफाइन होत नाही याचा अर्थ का, याचा अर्थ काय असतो, का डिफाइन होत नाही? तर डिनॉमिनेटर 0 असलं की टर्म एखादी डिफाइन होत असते. मला सांगा हे बघा sin 90 किती आहे सांगा, sin 90 1 आहे, cos 90 किती आहे सांगा 0. मग tan 90 का डिफाइन होत नाही, तर sin 90 अपॉन cos 90 sin 90 1 अपॉन 0 म्हणून तर आपण नॉट डिफाइन म्हणतो. पण tan 90 डिफाइन न व्हायला कारण काय असतं, तर डिनॉमिनेटर 0 असतं. मग ज्या अर्थी ही टर्म डिफाइन होत नाहीये, ज्या अर्थी ही टर्म डिफाइन होत नाहीये याचा अर्थ डिनॉमिनेटर काय असलं पाहिजे, त्याचं 0 असलं पाहिजे. देयरफॉर 1 मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस झेड एक्स जरा मागे पुढे गेले, ही टर्म काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. मग हे तिघं निगेटिव्ह तिकडे घ्या, म्हणजे 1 इक्वल्स एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. शो दॅट एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स ची व्हॅल्यू काय दाखवायची, तर ती 1 दाखवायची. ओके. नाउ लास्ट क्वेश्चन बघायला, त्यात पण करेक्शन आहे. cos इनवर्स x plus cos इनवर्स y plus cos इनवर्स z equals thrice pi करून घ्या, 3 pi. तर शो दॅट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर प्लस 5x y z याची व्हॅल्यू 1 दाखवायची. हा लॉजिकली सॉल्व्ह करायचा क्वेश्चन आहे. कसा सांगतो तुम्हाला लक्षात. मला सांगा cos इनवर्स x म्हणजे जेव्हा तुम्ही अँगल सांगता, cos इनवर्स बघा काय आहे सांगतो, अँगल सांगता हे असं पटकन कळलं पाहिजे, कारण cos मधलं एक्झाम्पल घेतो बघा. cos pi by 6 म्हणजे cos 30 किती सांगा, तर √3/2. मग cos इनवर्स √3/2 cos इनवर्स √3/2 चा आन्सर असतो π/6. म्हणजे तुम्ही cos इनवर्स काही असू दे तिथं, त्याचा आन्सर सांगतो तो अँगल असतो बघा, अँगल. आणि तो जो अँगल आहे त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय दिली आहे सांगा, तर ती 0 to π या दरम्यान असला पाहिजे. हा अँगल कसा असला पाहिजे, एकतर 0 किंवा π आणि त्याच्या मधला असला पाहिजे. म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ cos इनवर्स हे जर तुम्हाला माहित असेल बघा, सोल्युशन बघा. cos inverse x lies between रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 0 to π. म्हणजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू cos इनवर्स x लेस दॅन ऑर इक्वल टू π. म्हणजे cos इनवर्स x ची कमीत कमी व्हॅल्यू 0 असू शकते आणि जास्तीत व्हॅल्यू काय असू शकते, π. हेच यांच्या बाबतीत पण आहे, यांच्या बाबतीत पण आहे. म्हणजे ज्या अर्थी या तिघांची ऍडिशन थ्राइस पाय आहे, त्या अर्थी प्रत्येक cos इनवर्स x पाय असला पाहिजे. ह्याची व्हॅल्यू पाय 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 असेल तरच ऍडिशन 3 पाय येणार ना. थोडं जरी 3 पायच्या अलीकडे कोण जरी आलं तर त्यांची ऍडिशन कधीच 3 पाय येणार नाहीये. मग इथं याच्यातच मी लिहितो सिमिलरली 0 लेस दॅन ऑर इक्वल टू cos inverse y less than or equal to pi and 0 less than or equal to cos inverse z less than or equal to pi. म्हणजे हे तिघं जे आहेत ते 0 to pi च्या दरम्यान असतात इन्क्लुडिंग देम. पण ज्या अर्थी या तिघांची ऍडिशन थ्राइस पाय आहे, ह्याचा अर्थ cos inverse x पाय असली पाहिजे व्हॅल्यू, cos inverse y ची व्हॅल्यू पाय असली पाहिजे, cos inverse z ची पण व्हॅल्यू पाय असली पाहिजे. देयरफॉर cos inverse x equals pi, cos inverse y equals pi and cos inverse z equals pi. म्हणजे x equals cos pi, y equals
कॉस पाय सॉरी आणि z इक्वल्स कॉस पाय. आता माहिती आहे कॉस पाय -1 असतं म्हणजे x -1 y -1 z -1. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याची LHS लिहा. जे प्रूव्ह करायचं आहे हे प्रूव्ह करायचं आहे याची LHS लिहा. x² + y² + z² + 2xyz -1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर प्लस 2 into bracket -1 -1 -1 -1 चा स्क्वेअर 1 1 1. हे 3 वेळा निगेटिव्ह साइन आहे म्हणून -2 आहे. सर 1 into 1 into 1 1 आहे पण 1 into 2 आहे ना ते म्हणजे हे झाले 3 आणि हे झाले -2 इक्वल्स 1 इक्वल्स RHS. हे तुम्हाला RHS दाखवतो. ओके इथं तुमचा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर इथं संपलेला आहे. आता मॅथ्स 1 मधले आपले टोटल 4 चॅप्टर्स आपले इकडून झालेले. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करू. ओके.